तर मित्रांनो, आज मी गेलो अंबाजोगाई येथील असलेल्या 1000 वर्ष जुन्या महादेवाच्या मंदिरात। रामराम मित्रांनो, रामनवमीची सुट्टी संपलती म्हणून निघालो कॉलेजला। आज ह्या 3-4 बकऱ्यांचं तर काहीच खरं नाही बघा, गेले आता ते स्वर्ग। माझा मित्र नुसता गुलकंद दिसत होता बघा, आज एवढं चमकत होता बघायचं कामच नाही। आलो बघा कॉलेज मध्ये, मस्त सर वगैरे तर शिकवत होते। कॉलेज वगैरे तर सुटलं बघा, पण आपला मित्र इकडे कपड्याच्या दुकानावरून असं झोपला होता, जसं की कुंभकर्णाचा भाऊ आहे। मला एका प्राचीन मंदिरात जायचं होतं म्हणून त्याला उठवलं बघा, सदच कला जसं की त्याला कुणी मारायचं आलं। नंतर कसं बस उठून बसवलं बघा गाडीवर आणि निघालो आम्ही दोघं जण त्या मंदिराकडे। मंदिराला नेमकं कसं जायचं त्याचा रस्ता आज मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, आपल्या अंबाजोगाईत असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकातून लेफ्ट साइडला वळायचं, नंतर आपल्या परळवेस मध्ये असलेल्या भीमनगर मधून सरळ पुढे यायचं। 2 किलोमीटर न वळता सरळ पुढे यायचं। 2 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर राईट साइडला तुम्हाला एक कमान दिसेल, कमानीतून सरळ 1 किलोमीटर अमृतेश्वर म्हणजे आपल्या महादेवाचं मंदिर आहे। मित्रांनो, वाटेतच एक बालाजी मंदिर एक आहे आणि त्याच्या पुढेच एक मोठा कुंड आहे, तो की खूपच जुना आणि खूपच खोल आहे। नंतर म्हणलं त्या कुंडाच्या आतमध्ये जाऊन बघावं नेमकं काय आहे, पण पाणी असल्यामुळे एवढं काही मला दिसलं नाही बघा। आतमध्ये खूप सारे मासे आणि काही कासव पण होते। नंतर आलो बघा आपल्या अमृतेश्वराच्या मंदिरात म्हणजेच आपल्या महादेवाच्या मंदिरात। मित्रांनो, मंदिर खूप जुनं आहे, पण गेल्या काही वर्षांपासून त्याचं रेनोव्हेशन करीत आहेत। मंदिराच्या आत येतानाच हा खूप मोठा नंदी आहे बघा। मंदिराची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आपल्या विष्णू देवाचे 10 अवतार इथं दर्शवलेले आहेत। एक सूचना लिहिलेली आहे बघा, जर मंदिराला आपल्याकडून काही नुकसान झालं तर 5000 रुपये दंड घेतला जाईल। नंतर आम्ही आलो बघा आपल्या मेन मंदिरात, जे की खूपच जुनं आणि खूपच प्राचीन आहे, जे की खूप सुंदर आणि दगडाचे कोरीव बांधकाम आहे। बांधकामाचा प्रकार हेमाडपंथी बांधकामात मोडला जातो। पाय वगैरे पडायच्या अगोदर घेतली बघा घंटी वाजून आणि गेलो आपल्या महादेवाच्या जवळ। प्रत्येश्वर म्हणले जाणारे आपल्या महादेवांची पिंड एवढी सुंदर आणि खूप आकर्षक होती, जे मित्रांनो तुम्ही पण बघू शकता। मंदिराच्या मागेच एक छोटासा कुंड आहे, असे म्हणले जाते की त्या कुंडामध्येच महादेवाची खूप मोठी पिंड आहे। मित्रांनो, किती जरी कडक उन्हाळा पडला तरी ह्या कुंडामधलं पाणी कधीच आटत नाही। इकडे मस्त जोरात मंदिराचं रेनोव्हेशन करायला चालू आहे बघा। हा आहे बघा इथला मोठा सभागृह, इथे सप्ताह वगैरे असल्यावर कीर्तन वगैरे इथंच होतं। ज्याच्या त्याच्या आवडीनुसार इथे लोक पंक्ती पण घालतात, त्याचं जेवण सगळं इथंच तयार होतं। आता जाता डबल येता नंदी महाराजांच्या पाया पडलो आणि निघालो आपल्या घराकडे। मित्रांनो, तुम्हाला मी दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा। आम्हाला फिरून फिरून तर खूप भूक लागली होती बघा, म्हणून म्हणलं वडापाव खाऊन घ्यावं। तिथे दिसला आम्हाला कंटेनरचा ऍक्सिडेंट, ड्रायव्हर 90 मारली होती की बघा डायरेक्ट पोलवर चालता। नंतर आपल्या मित्रांनो मला बोलवलं होतं शेतात आंबे खाण्यासाठी, आंबे वगैरे तर खाल्ले। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका। जय श्रीराम।